ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीत चुरस रंगले। संभाव्य उमेदवार म्हणून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक यांच्या नावाची चर्चा आहे। त्यामुळे ठाण्याची सुभेदारी कोणाला मिळणार याबद्दल शहरात प्रत्येक जण बोलतोय। लोकसभा निवडणुकीकरता भाजपने महाराष्ट्रातल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। मात्र अद्याप शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची नावे काही जाहीर झालेली नाहीयेत। त्यामुळे इच्छुकांच्या नजरा उमेदवार यादीकडे लागलेल्या आहेत। अशातच ठाणे लोकसभेच्या उमेदवारीवरून काही नावांची चर्चा रंगली आहे। पहिलं नाव चर्चेत आहे ते आमदार प्रताप सरनाईक यांचं। पण प्रताप सरनाईक हे लोकसभा लढवण्यास इच्छुक नाहीयेत। त्यांना राज्य सरकारमध्ये मंत्रिपदाचे वेध लागले, पण पक्ष प्रमुखांनी आदेश दिल्यास त्यांना लोकसभा लढण्याशिवाय पर्याय नाही। ठाणे लोकसभेकरता शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्याही नावाची चर्चा आहे। शिवसेनेतील फुटीनंतर ठाणे लोकसभा मतदारसंघात म्हस्केंवर संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली होती। ठाण्यातील माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या नावाचीही संभाव्य उमेदवारांमध्ये चर्चा आहे। रवींद्र फाटक हे विधान परिषदेचे माजी आमदार आहेत। विशेष म्हणजे लोकसभा लढवण्यास ते इच्छुक आहेत। पक्ष संघटनेमध्ये काम करणारा मी कार्यकर्ता आहे। पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे। पक्षाने सांगितलं निवडणूक लढ तर निवडणूक लढेल, नाहीतर उमेदवार कोणी असेल त्याचा प्रचार प्रमुख मीच असेल, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। आणि इच्छुक वगैरे असा काही विषय नाही। पक्ष जो आदेश देईल तो मानणारा मी कार्यकर्ता आहे। ठाणे लोकसभा शिवसेनेकरता प्रतिष्ठेची जागा आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। त्यामुळे शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला तोडीस तोड उमेदवार द्यावा लागणार आहे। शिवसेनेतील फुटीनंतर ठाण्यातील बहुसंख्य शिवसैनिक हे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेसोबत आहेत। ठाणे लोकसभेच्या जागेवरून भाजपचे पदाधिकारी आणि ठाणे लोकसभेचे माजी खासदार संजीव नाईक यांनी देखील निवडणूक लढवण्याची इच्छा वरिष्ठांकडे व्यक्त केली आहे। पालघरचा पॅटर्न आता पालघरमध्ये न राबवता ठाणे लोकसभेच्या जागेकरता राबवावा अशी देखील चर्चा आता एक रंगू लागली आहे। कारण तसंही नाईक परिवार हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच आहेत असे देखील एक चर्चा आता रंगू लागली आहे। ठाणे लोकसभेच्या जागेचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत। त्यामुळे कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार हे लवकरच स्पष्ट होईल। ठाण्याहून अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।